आता बातमी आहे नागपूरमधून। नागपूर आमदार निवासातील खोल्या देण्यावरून ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी राडा केलेला आहे। वेगवेगळ्या आमदारांच्या नावाने 60 खोल्या उपलब्ध का करून दिल्या? ठाकरे सेनेचा आमदार निवासातील कर्मचाऱ्यांना हा प्रश्न आहे। भाजप नेत्यांच्या पत्रावरती खोल्या दिल्यानं ठाकरे सेनेचा आक्षेप आहे। मुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र दिल्याचा आरोप आहे। 60 खोल्यांमध्ये एसआयआरचं काम करणारे विद्यार्थी राहतात, काहींना इथं बळजबरीनं ठेवण्यात आल्याचा ठाकरे सेनेच्या अपूर्वा पिट्टलवार यांचा आरोप आहे। हालायचं नाही बिलकुल इथून। अरे थांब रे, कैसे तो मोबाईल छीन रे तू? मोबाईल राहू दे रे, काय होतं? आगाऊ वना करायचं नाही, शाळेत बघा समजलं का? तू मागव चल। हा बोला। हा कुठून आले तुम्ही? जळगावचं आहे। इथे कोणाच्या लेटरवर थांबले? मी आमदारांचे लेटर। कोणत्या आमदारांच्या? आपलं छत्रशाळेचं। कोणत्या छत्रशाळेचं? मी दाखवतो तुम्हाला। दाखवा लेटर दाखवा। नाही नाही इथे दाखव। खिशात राहतं का? हा खिशात राहतं का? चला दाखव। खिशात दाखव। आणि हे मुलांना कसं काय ठेवलं तुम्ही इथे? विद्यार्थ्यांना एसआयच्या कामासाठी ठेवलं। सकाळी एसी बस घ्यायला यायची, संध्याकाळी सोडून द्यायची। 2 टाइमचं जेवण आमदार दिवसातून शासकीय पैशातून चालू होतं। काल अमरावतीतल्या विद्यार्थ्यांना घरी जायला वापस लावलं, ते वापस गेले। त्यातून जिल्हा प्रमुख आहे मी। शिवसैनिक म्हणत आहे म्हणजे काय? म्हणत आहे म्हणजे काय? शिवसैनिक आहो, ठीक आहे म्हणून हक्काने म्हणत आहो, शिवसैनिक आहो। शिवसैनिक म्हणत आहे म्हणताय का तुमच्या बापाचा आमदार? इथे आपल्याच आमदार निवास नागपूरमध्ये गेल्या 2 महिन्यापासून विद्यार्थ्यांना इथल्या रूममध्ये यांनी बांधून ठेवून गेलेलं होतं, असा आमचा खरं तर आम्ही थेट इथे आरोप करतोय। मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी गंगाधर फडणवीस साहेब, परत परिणय फुके तसंच प्रवीण दटके यांच्या लेटर हेडवर 20 रूम प्रति एका लेटर हेडवर असे 60 रूम विद्यार्थ्यांना अलोकेट केले होते 3 महिन्याच्या कालावधीसाठी। इथले वर्धेचे जितके स्टुडंट्स बळजबरीने इथे आणले गेले होते त्यांना पळवून काढण्यात आलंय आणि आम्ही त्यांना जाब विचारलास त्यांनी सरळ सांगितलंय की आम्ही भारतीय जनता पार्टीसाठी एसआयआरच्या कामासाठी आम्हाला इथे आणलं होतं आणि आम्हाला 600 रुपये प्रतिदिन इथून आम्हाला पैसे त्यांच्याकडून देण्यात